नमस्कार मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठात मेथी घालून मस्त खमंग खुशखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत, जे आपण 15 ते 20 दिवस घरात आरामात स्टोर करू शकतो आणि मुलांना मधल्या सुट्टीत खाण्यासाठी देऊ शकतो। अगदी पौष्टिक असा हा पदार्थ आहे। चला करूया सुरुवात। त्यासाठी एक वाटी इतकं मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही वाटी किंवा कप असेल तर त्याचा मेजर करू शकता। त्याचबरोबर 2 चमचे इतकी मी बारीक रवा इथे घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा घेतला तरीही चालेल। 2 चमचे इतकं चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ ऍड करून घ्यायचं आणि एक अर्धा चमचा इतका आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे। हातावर याला छान असं चोळून त्याच्यात ऍड करून घ्यायचं। इथे अर्धा चमचा आपल्याला काळी मिरीची भरड करून ठेवली होती ते मी याच्यात ऍड करून घेतलेला आहे। जिरा पावडर ऍड करून घ्यायचा अर्धा चमचा आणि 1 चमचाभर आपल्याला इथे साजूक तूप ऍड करून घ्यायचं आहे। साजूक तुपाऐवजी आपण तेल गरम करून सुद्धा म्हणजे तेलाचा मोहन सुद्धा याच्यात ऍड करू शकतो। याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे तूप आहे ते पूर्ण पिठाला मिक्स व्हायला पाहिजे। चोळून चोळून आपल्याला व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे। जोपर्यंत असा पिठाचा गोळा होत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी जितकं आपण पीठ घेतलेलं होतं म्हणजे 1 वाटीभर इतकीच आपल्याला मेथी घ्यायची आहे। मेथीचं फक्त पानांचा आपण वापर करणार आहोत। मस्त अशी कवळी अशी मेथी बाजारात आता हिवाळ्याच्या दिवशी मिळत असते। तर ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली। त्यानंतर ह्याला असं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जितकं बारीक आपण चिरून घेऊ तितका आपला हा पदार्थ मस्त खुशखुशीत होतो। आता पूर्ण मेथी याच्यात ऍड करून घ्यायची आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं करत पाणी ऍड करून घ्यायचं आणि त्याचबरोबर छान असं आपल्याला ह्याचा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे। जास्त घट्ट आपल्याला गोळा मळायचा नाहीये। आता इथे आपल्याला थोडीशी 1 पाव चमचा इतकं हळद ऍड करून घ्यायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा। आता आपण जसं चपातीला पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे पण थोडासा घट, अगदी चपाती सारखं नाही आणि पुरी सारखाही नाही, मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे। थोडंसं घट्टसर हे पीठ आहे। आता आपल्याला झाकण लावून एक 5 मिनिटं रेस्ट द्यायची आहे, म्हणजे जे रवा आपण ह्याच्यात घातलं होतं ते छान फुलेल। तर इथे तुम्ही बघू शकता अजून थोडंसं आपलं पीठ घट्टसर झालेलं आहे, कारण जे आपण रवा याच्यात घातलं होतं ते छान फुललेलं आहे, म्हणजे पीठ अगदी आपला मस्त सेट झालेला आहे। आता समान आकाराचे याचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। हे बघा या पद्धतीने एकदा आपण हे गोळे तयार करून घेऊया। त्यानंतर झाकण लावून जे उरलेले गोळे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि एक एक गोळ्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने जसं आपण पिठाचे गोळे करतो अगदी त्याच पद्धतीने हे गोळे करून घ्यायचे। जर तुम्हाला तेल लावून हे लाटायचं असेल तरीही लाटू शकता किंवा थोडंसं आपण गव्हाचं पीठ लावून याला लाटून घेऊ, म्हणजे हे जे पाटा आहे याला चिटकणार नाही। आता लाटताना अगदी पातळ अशी आपली ही पोळी लाटून घ्यायची आपल्याला। जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जे मेथीचे क्रॅकर्स आज आपण बनवणार आहोत ते मस्त क्रिस्पी होईल आणि जास्त दिवस टिकेल। जर आपण जास्त जाड अशी इथे पोळी लाटून घेतली तर ते थोडेसे नरम होईल आणि जास्त दिवस सुद्धा हे टिकणार नाही। तर इथे आता मी चौकोनी आकारामध्ये हे कट करून घेते। कट करताना इथे मी जे आपण करंजीचा जे चमचा वापरतो म्हणजे जे थोडंसं डिझाईन सारखं असतो ते वापरलेलं आहे, कारण ते दिसायला सुद्धा क्रॅकर्स खूप छान दिसतील आणि मुले सुद्धा आवडीने खातील। तर इथे तुम्ही बघू शकता याला मी हलक्या असं चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं, म्हणजे जे पीठ आहे जे जास्तीचं निघणार नाही। तुम्ही याचे छोटे छोटे पुऱ्या जरी करून घेतले तरीही चालेल, काहीही हरकत नाही। मी असे चौकोनी असे क्रॅकर्स करून घेते, म्हणजे पीठ जे आहे ते जास्तीचं इथे वाया जाणार नाही, म्हणजे डबल आपल्याला लाटायची गरज नाही। अगदी हलकेसे आपण कडे इथे कापून घेतलेले आहे आणि चौकोनी आकाराला दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हवं तितके मोठे किंवा छोटे चौकोनी आकार आपण इथे कट करून घेऊया। हे बघा या पद्धतीने जे आपण आपला करंजीचा चमचा असतो त्याच्याने मी ही कट करून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूचा वापर केला तरीही चालेल, काही हरकत नाहीये।
कारण हे दिसायला थोडे छान दिसावे आणि मुलं जे आहे आपल्या आवडीने खातात, म्हणून आपण याला थोडंसं डिझाईन सारखं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे जो आपला फोर्क असतो म्हणजे जे काट्याचा चमचा असतो, याने आपण थोडासा याला असं याच्यावर थोडेसे छिद्र करून घेऊया. म्हणजे तळताना जे आपले क्रॅकर्स आहे ते फुलणार नाही, जशी पुरी आपली फुगते अगदी तशी फुगणार नाही आणि मस्त कुरकुरीत असे आपले हे क्रॅकर्स बनवून तयार होतील. तर आता आपण ह्याला एका डिश मध्ये काढून घेऊया आणि उरलेलं जे आपलं पीठ आहे त्याला सुद्धा आपण असं पातळ असं लाटून घेऊया आणि ह्याचे पूर्ण असे काप करून तयार करून घेऊया. आता हे हळूहळू करत मी तयार करून घेते. आता दुसऱ्या बाजूला कढाईत मी तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं होतं. आता जे क्रॅकर्स आपण कट करून घेतलेले होते याच्यात आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे. एका वेळेला आपण एक 4 ते 5 किंवा 7 ते 8 ह्याच्यात ऍड करून घेऊया. खूप जास्तीचे आपल्याला क्रॅकर्स तेलात ऍड करून नाही घ्यायचे आहे. हळूहळू करत आपल्याला थोडे थोडे हे तळून घ्यायचे आहे मध्यम आचेवर, जोपर्यंत मस्त छान असं गुलाबी रंग येत नाहीये तोपर्यंत, आणि आपले जे क्रॅकर्स आहे ते मस्त कुरकुरीत होत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे आणि दिसायला तुम्हाला कळत असेल की मस्त कुरकुरीत सुद्धा झालेले आहे. तर मुलांना किंवा आपण बाहेर सुट्टीला गावी जात असतो तेव्हा घेऊन जायला अगदी खायला मस्त लागणारे हे मेथीचे खुशखुशीत क्रॅकर्स बनवून तयार झालेले आहे. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता. हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही जर ठेवलं तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात आणि मुलांना खायला सुद्धा खूप आवडीने हे खातात. आणि शिवाय आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ आणि मेथी वापरली तर अगदी पौष्टिक आहे. जर तुम्हाला हे तळायचे नसतील तर तुम्ही एअर फ्रायचा जर वापर केला किंवा ओव्हन मध्ये जरी तुम्ही बेक करून घेतला तरीही चालेल. तर कशी वाटली आजची रेसिपी मंडळी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.